सध्या जीआर वरून घमासान पाहायला मिळत आहे। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स पाहूया। सरकार हा सरसकटचा नाही तर पुराव्याचा जीआर। मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेटमधील पुरावे ग्राह्य धरले। खऱ्या कुणबींनाच प्रमाणपत्र मिळणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। छगन भुजबळ कॅबिनेटमधून निघून गेलेले नाहीत। जीआरमुळे ओबीसी समाजावर परिणाम होणार नाही, भुजबळांना आश्वस्त केले। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर ओबीसींनी हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका जीआरमध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास। मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली। आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा निशाणा। हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी, मंत्री अतुल सावेंचं ओबीसी आंदोलकांना आश्वासन। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य, अतुल सावेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी महासंघाचं उपोषण समाप्त। 2 मागण्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा होणार, बबनराव तायवाडे यांची माहिती। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित। मराठा आरक्षणाच्या जीआरवर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। उद्या बारामतीमध्ये लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी या मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाकेंची माहिती। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन सध्या अलर्ट।